तर नमस्कार मित्रांनो, आज वाइंडिंग तोडण्यासाठी आपल्याला काय टूल लागणार आहे, अशा प्रकारच्या पातळ्या वापरायचे. ही तप्पारी यायची आहे आणि ती गोल्ड इयर असं काय तर आहे. आणि ही किकऱ्या डायब आहे, हेवीमध्ये आहे आणि हे पातळी डायब आहे. तर हे दोन्हीनं मोठ्या तोडल्यानंतर कशी क्वालिटी फिनिशिंग निघते ते आपण बघूया. तर पहिला तर महत्त्वाची काळजी काय घ्यायची आहे, तर ही जी पातळी आहे एक प्लेन बाजू असते आणि एक तिरकी बाजू असते. तिरकी बाजू ही लावायची आपण खालच्या साईडला, प्लेन बाजू वर ठेवायची. तुमची ही किकरा असू दे किंवा पातळी असू दे, ही दोन्हीची प्लेन बाजू वर ठेवायची आणि तिरकी बाजू ही स्टॅम्पिंगच्या बरोबर वर ठेवायची. तर आता आपण ह्या पातळीने तोडायचं आहे. नाही, पण ही जी चॉईस आहे, आपण किकऱ्याची चॉईस करणार आहे, ही कशावरून करायची. तर आता हा 19 mm आहे आणि हा 12 mm. म्हणजे जेवढी कॉईलची रुंदी किंवा स्टॅम्पिंग, आता ही 36 स्लॉट मोटर आहे, ही जी स्टॅम्पिंग किंवा जे स्लॉट जे आहेत ते लांबडे येतात आणि बारीक येतात, त्याला तुम्ही ही वापरू शकता. आणि जसे की लक्ष्मी वगैरे मोठ्या स्लॉटची 24 स्लॉट, त्याला तुम्ही ही वापरायचं आहे 19. म्हणजे ही याच्यात पूर्ण गावतोय. जी कॉईलची जी जाडी आहे स्लॉटमध्ये जेवढे बसणार आहे तांबा, तेवढी पूर्ण ह्याच्यात कटिंग होतो व्यवस्थित. तर आता बघूया आपण. तर किकऱ्यानं कट करायचं आहे. तर आपली मोटर तोडून झालेली आहे आणि अशा प्रकारे सगळं स्वच्छ करून घ्यायचं आहे. दोन्हीही क्वालिटी सेमच आहे, फिनिशिंग कटिंगची सेमच आहे. ब्रशनं साफ करून घ्यायचं. प्रॅक्टिस पण महत्त्वाची आहे. थोडी प्रॅक्टिस चांगली झाली की कटिंगची फिनिशिंग पण चांगली येते. अशा प्रकारे आपण स्वच्छ करून घेतलेलं आहे. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि फॉलो करा.